ओम साईराम. ए कोण आहे रे तू? माझं जाऊ दे, आज तू कोण आहे ते आपण जनतेला सांगू. ए रेकॉर्ड कर रे. ए तुला माहित आहे का मी कोण आहे? लय मोठा रील स्टार आहे, इन्फ्लुएन्सर आहे, इन्फ्लुएन्सर. अख्ख्या जगात आपली हवा आहे. अच्छा, तू इन्फ्लुएन्सर आहे. काय इन्फ्लुएन्स केलं रे जगाला तू? तुझी फॉलोअर लिस्ट बघितली, अर्धी पब्लिक तर विकत घेतलेली दिसतीये. 500 रुपयाला 10,000 जेन्युइन फॉलोअर्स आणि लाईक्स पण विकत घेतलेले दिसत आहेत. कमेंट सेक्शन तर बंदच ठेवले. का रे, फाटली का शिव्या बसतील म्हणून? ए आता जर मी तुझी स्टोरी काढून टाकली ना, 10 मिनिटात तुझा अकाउंट उडेल. तर मित्रांनो, आणि हा जर व्हिडिओ मी टाकला ना तर अकाउंटवरच्या अख्खे तुझ्यावर उडायला येतील. अहो तुमचा प्रॉब्लेम काय? माझे लाईक्स आणि फॉलोअर्स फेक असतील, पण मी माझ्या पब्लिक साठीच करतोय ना. मग तुम्ही का माझी रेकॉर्डिंग करून बदनामी करतात? पॉइंट, बदनामी. अरे आत्ताच एका मुलाने आपला जीव आणि आईबापाने त्यांचा मुलगा गमावला ना रे. लग्न करायचं नाही म्हणून आज मुलगी कोणत्या थराला जाते. त्याच्या आईबापावरती दुःखाचा केवढा मोठा डोंगर कोसळलाय आणि थोड्याशा लाईक्स आणि फॉलोसाठी त्यांच्या परिस्थितीवरती जोक्सचे व्हिडिओज बनवता, वरून गडांची बदनामी करता. अरे आपल्या लोहगडाचा एवढा मोठा इतिहास आहे, लाजा वाटू दे रे जरा. परिस्थिती, टाइम आणि विचार करून तरी बोला रे. तुम्ही तुमची माणुसकी आहे ना कधीच फासावर लटकून टाकलीये. राक्षस आहात तुम्ही, राक्षस. हॅलो, ए अजून किती टाइम लागेल रे ते काम व्हायला? अहो तुम्ही माझं अकाउंट का उडवलं? दुसऱ्यांच्या वाईट परिस्थितीवरती व्हिडिओज बनवून इन्फ्लुएन्सर बनण्यापेक्षा ना अकाउंट उडवलेले बरे. परत जर का नवीन अकाउंट उघडला ना तर उघडा करून मारीन. काय मारीन? येऊ का? ओम साईराम.